पेपर 1 आणि पेपर 2 दोघांसाठी लागू होणार इंधने आणि मिश्र संयुगे. आता इंधन इंधन म्हणजे काय बघायचं आपल्याला. इंधन मीन्स फ्यूल. फ्यूल इंग्लिश मध्ये. इंधनाचा म्हणजे एखादा पदार्थ किंवा एखादं इंधन जाळल्यावर जी ऊर्जा तयार बाहेर पडते त्याला इंधन असं म्हणतात. इकडे बघा, इंधन काय करायला केलं जातं, ह्याला हीट म्हणजे ज्वलन. बाहेर काय पडते, ऊर्जा. ऊर्जा, उष्णता. आणि उष्णता कशामध्ये मोजली जाते सांगा. कॅलरी. इंधन म्हणजे काय, आता समजा एखादं लाकूड आहे, लाकूड त्याला जाळलं, जाळल्यानंतर हीट बाहेर येते की नाही, उष्णता बाहेर येते की नाही, गरम होतं की नाही ज्वलन केल्यानंतर. आता चुलीवरचा स्वयंपाक, भाकरी वगैरे चुलीवरच्या जे करतात त्याच्यामध्ये लाकूड गौरी हे जाळतात, बरोबर आहे. आजही आपल्याकडे पद्धत आहे. खूप खूप हॉटेल्स किंवा काही याच्यावरचे स्पेशल चुलीवरची भाकर म्हणून मिळतात काही जाग्यावर. तिथं ह्या इंधनाचा वापर करून फक्त लाकूडच नाही, असे खूप सारे ज्वलनाचे आहेत, जसं की आपल्या घरामध्ये सध्या एलपीजी वगैरे आहेत, असे भरपूर. इंधन म्हणजे समजलं ना, ज्वलन करून जी ऊर्जा बाहेर पडते ते. उष्णता कॅलरी मध्ये मोजतात, हा पण प्रश्न येऊ शकतो, कॅलरी लक्षात ठेवा. चल, आता ह्या इंधनाचे मुख्य 3 प्रकार. किती? 3 प्रकार. पहिला प्रकार आहे स्थायू, दुसरा द्रव आणि तिसरा वायू. सांगता येईल कोणाला स्थायू मध्ये काय काय आहे, उदाहरण सांगा. स्थायू द्रव तुम्हाला तर माहिती आहे, स्थायू कशी आहे, सॉलिड, लिक्विड, गॅस. त्या 3 स्टेट मध्ये इंधन राहतं. सॉलिड, स्थायू. स्थायू मध्ये येतो कोळसा. सांगा, अजून सांगा. कोळसा, लाकूड, गोवऱ्या. हा राख मॅडम, लाकूड, गोवऱ्या. गोवऱ्या शेणापासून बनतात बघा, एक्सेट्रा. आता द्रव अवस्थेत, द्रवची उदाहरणं सांगा. रॉकेल, पेट्रोल, डिझेल, एक्सेट्रा. वायू अवस्थेत, वायूमध्ये नॅचरल गॅस, नैसर्गिकरित्या बनवलेला. आपला एलपीजी, नाही एलपीजी नका, बायोगॅस घेऊ आपण. बायोगॅस म्हणजे आपला नॅचरल गॅस, H2 गॅस. एलपीजी पण येतो, पण एलपीजी साठी एक स्पेशल कन्सेप्ट आहे म्हणून हे केलं. बघा आता, कोळसा, लाकूड, गोवऱ्या. आता हे तिन्ही फॉर्मचं जे आहे त्यांचा जो अवस्था आहेत हे कॅलरी मध्ये तर मोजल्याच जातात, पण ह्यांचा उष्मांक, स्थायूचा उष्मांक सगळ्यात कमी. उष्मांक लक्षात ठेवा, द्रवचा स्थायूपेक्षा जास्त. कशापेक्षा, स्थायूपेक्षा. आणि वायूचा स्थायू द्रव वायूपेक्षा जास्त. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, स्थायूचा कमी, वायूचा जास्त, द्रवचा मध्यम. तिन्ही स्टेट लक्षात आल्या. येस और नो सांगा, पुढे घेऊ आपण. सांगा, क्लिअर आहे, उदाहरण समजले. हो, शोभा मॅडम समजते. आता ह्याच्यामधले काही फ्युल्स जे की महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने, ज्याच्यावर क्वेश्चन सारखे विचारले जातात, अशा टाइप मधलेच आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामधला पहिला फ्युल्स आहे कोळसा. कोळसा, कोल. लाईट बनवण्यासाठी पण याचा उपयोग केला जातो, कोळशाचा.
हे जीवाश्म इंधन आहे, जीवाश्म. तर जीवाश्म इंधन म्हणजे याचं काय होतं बघा, जे की लाखो वर्षापासून बनवलेलं म्हणजे बनलं जातं आपल्या ह्या नॅचरल ह्याच्यामध्ये, जमिनीमध्ये अवशेष काही पुरले जातात लाखो वर्षापासून मध्ये, हे होऊन जातं त्याच्या टाईप मध्ये बनणार म्हणजे जीवाश्म, जीवाश्म इंधन आहे हे तुम्हाला मिळतं. आणि ह्याला अनुतनीकरण म्हणतात. आता अगोदर नूतनीकरण आणि अनुतनीकरण हे समजून घ्या. अनुत्नीकरण म्हणजे खूप वर्षापासून ज्याला की नॅचरल बनतंय, त्याच्यामध्ये आपल्याला काही कृत्रिमरित्या बनवायची गरज नाही. खूप वर्षापासून, लाखो हजारो वर्षापासून तयार व्हायला लागते त्याला. आणि नूतनीकरण म्हणजे कमी वेळेमध्ये, कमी वेळेमध्ये. आता कमी वेळेमध्ये आपण बायोगॅस बनवू शकतो, पण नूतनीकरण मध्ये जे नॅचरल फ्युल्स येतात ते आपण बनवू शकत नाही, ते नॅचरली सापडतात. आता ह्याच्यामध्ये जो मुख्य घटक आहे कोळशामध्ये, मुख्य घटक कार्बनचा. कोणता आहे? कार्बनचा आहे. इतर घटक आहेत पण मुख्य घटक हा आहे. आणि ह्या कोळशाचे परत किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात. किती? 4. 4 प्रकार पडतात. त्याच्यामधला पहिला आहे पीठ, दुसरा आहे लिग्नाइट, तिसरा आहे बिटुमिनस, आणि चौथा आहे ऍथलीट. बघा, पीठ मध्ये काय आहे, मुख्यतः जे कोळशाचं नॅचरल किंवा जे घटक मिळतात ते 50% मिळतात आणि 50% कार्बन आणि 50% पाणी राहतं. 50% कार्बन आणि 50% पाणी. लिग्नाइट मध्ये काय होतं, 50% कार्बन, 50 ते 70% कार्बन मिळतो. 70%. बिटमनस मध्ये काय होतं, 70 ते 90% कार्बन मिळतात. 70 ते 90%. आणि अँथिलिट मध्ये काय होतं, 90 पेक्षा जास्त कार्बन मिळतात. आणि ह्याला सर्वात उत्तम कोळसा पण म्हणतात. त्याच्या मराठीमध्ये पण हीच नाव आहे, ह्याला सर्वात उत्तम कोळसा असे म्हणतात. कारण ह्याला हीट केलं जातं विदाउट ऑक्सिजन, ऑक्सिजन मध्ये घेतला जात नाही ह्याला. असं हीट केल्यानंतर त्याच्यापासून जो कार्बन आहे त्याच्यामध्ये 90% उरला जातो. त्याच्यामध्ये कोक नावाचा पण पदार्थ ह्याच्यापासूनच मिळतो, कोक. समजलं तुम्हाला? हे काही डाऊट असेल तर विचार, नाहीतर पुढच्या गोष्ट घेऊया. पुन्हा सांग. ओके, कोळसा आहे, जीवाश्म इंधन आहे. ओके, तर सांग, पहिल्यापासून सांग बघ. जीवाश्म इंधन आहे. जीवाश्म इंधन म्हणजे लाखो वर्षापूर्वी आपल्या निसर्गात आढळणारे असे काही कोळसा आहे ज्याला की आपल्याला कृत्रिमरित्या बनवता येत नाही, असं लक्षात ठेवा. मुख्य घटक ह्याच्यामध्ये कार्बन आहे. त्याचे 4 प्रकार आहेत: पीठ, लिग्नाइट, बिटुमिनियस आणि अँथ्रासाइट. त्याचं नाव लक्षात ठेवा, अँथ्रासाइट. आता ह्याच्यामध्ये जे पीठ नावाचा कोळसा आहे त्याच्यामध्ये 50% कार्बन, 50% पाणी असं मिळतं. एखादा समजा घटक आहे, कोणताही एक मूलद्रव्य, कोणताही A+B ह्या घटकापासून मिळतो आपल्याला. पण आपण समजा पाण्यात साखर, साखरेत पाणी असं मिक्स केलं तर आपण लगेच काय त्याची चव न घेता किंवा न पाहता सांगू शकत नाहीत मध्ये काय. फॉर एक्झाम्पल, ही अशी एका प्रकारची वीट आहे, त्याच्यामध्ये 50% राख आणि 50% पाणी टाकले. सेम अशा प्रकारे लक्षात ठेवायचं, हा कोळसा आहे तुमचा, त्याच्यामध्ये 50% राख, 50% पाणी आपण टाकलेलं नाही,
निसर्गात आहे, पण त्याला जर फोडलं, हिट केलं तर त्याच्यामधून हे घटक बाहेर पडतात. हा, हिट केल्यानंतर हे इंधन आहे, त्यांना हिट केलं ना हे घटक बाहेर पडतात, कार्बन आणि पाणी. सेम लिग्नाइट मध्ये 50 ते 70% कार्बन सापडतं, बाकी इतरचे वेगवेगळे प्रोडक्ट. बिथमस मध्ये पण 70 ते 90% आणि अँथ्रासाइट मध्ये 90% कार्बन आढळतं. हे कार्बनच आहे. आपण ज्या वेळेस रासायनिक अभिक्रिया बघितलं होतं, त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रियेमध्ये तुम्हाला कोळसावर पण ग्राफानाइट आणि हिरा डायमंड असं घेतलं होतं, तर त्याचा जो कार्बन मिळतो त्याच्यामध्ये हा भाग येतो. हा पण कार्बनचं सगळ्यात जास्त असणारा कोळसा आहे. 90% कार्बन आढळणारा कोळसा आहे. कार्बनचे संयुगे बघितलं होतं ना आपण त्यावेळेस. आता समजलं? हो. दुसरा नैसर्गिक वायू. ओके, चल. नैसर्गिक वायू. नॅचरल गॅस. नॅचरल गॅस. यालाच सीएनजी म्हणतात. हा, काय म्हणतात? सीएनजी. सीएनजी चा लॉंग फॉर्म सांगा. ते पण जीवाश्म इंधन आहे. बघूयात. खूप जणांकडे गाड्या पण आहेत त्याचे. सीएनजी चा लॉंग फॉर्म सांगा, कोणाला येत असेल तर. हे एनजीच तर आहे बाबा, नॅचरल गॅस. सीएनजी नॅचरल आहे. तिचं काय? सिरियसला कार्बन लाव. चालतंय. कार्बन नॅचरल गॅस सांगा. बरोबर ना तुमचं. बरोबर संतोष सर. चला, हे महत्वाचं आहे. हा जनरल क्वेश्चन आहे, तुम्हाला एरवी पण कोणी विचारलं होतं. कॉम्प्रेस नॅचरल गॅस. आता हा सीएनजी नॅचरल आहे, जीवाश्म इंधन आहे. हे तुम्हाला कुठे भेटतं? कच्च्या तेलावर. कच्च्या तेलावर हा गॅस तयार होतो. तो इतका हिट केला जातो की एखाद्या सिलेंडर मध्ये भरला जातो. सिलेंडर मध्ये भरला जातो. नॅचरल गॅस आहे हा. सीएनजी वर तुम्हाला माहितीच काय काय हे होतं ते. मुख्य घटक याच्यामध्ये कोणता आहे? सीएनजी मध्ये मुख्य घटक मिथेन. हे मुख्य घटक लक्षात ठेवा. हवं तर शॉर्ट नोट्स बनवून मुख्य घटक साईडला लिहून ठेवा. क्वेश्चन येऊ शकतो. आणि किती पर्सेंटाईल आढळतो तो पण बघा. 90% आढळतो मिथेन. 90% सीएनजी मध्ये. आता सीएनजी पासून वीज पण तयार करता येते. वीज. आता सीएनजी चे उपयोग. वाहन चालवणे. बस पर्यंत चालतं सगळं. सीएनजीच्या गाड्या पण चालतात. वाहन चालते. खतामध्ये वापर केला जातो. खत निर्मिती. आता सगळ्यात जास्त आपल्याकडे वाहन चालवण्यासाठी उपयोग केला जातो. सीएनजी काही वेळ मिळत नसलं तर 2-2 दिवस गाड्या रांगेमध्ये लागतात. बरोबर आहे. हा तुमचा सीएनजी समजला तुम्हाला, नॅचरल गॅस. ह्याच्यामध्ये सीएनजीचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा. जीवाश्म इंधन, मुख्य घटक मिथेन, 90% आढळतो. आणि त्याचा उपयोग सर्वांनाच माहिती आहे. आजकाल लहान मुलं सुद्धा सांगतील सीएनजी चा उपयोग. फक्त ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं लॉंग फॉर्म मिथेन आणि जीवाश्म इंधन. घ्यायचं पुढचं. बायोगॅस म्हणजे जैववायू.
ह्याला मिथेन गॅस पण म्हणतात ना, ह्याला गोबर गॅस पण म्हणतात. का बरं? हे 7व्या आठवीपासून आहे ना बायोगॅस. आणि हे रिन्युएबल आहे, म्हणजे नूतनीकरण. एनर्जी किंवा हे परत परत बनवता येतं, परत परत बनवता येतं. तो हा जैविक कचरा. आता जैविक कचऱ्यामध्ये काय काय येतं सांगा बरं. जैविक कचऱ्यामध्ये काय काय येतं? सडलेली पाने, फळे, लाकूड, शेण, पालापाचोळा. बरोबर बरोबर कोमल मॅडम. जैविक कचरा, शेण, पालापाचोळा, ज्या की टाकाऊ वस्तू आहेत, नैसर्गातून बनलेल्या ज्या टाकाऊ गोष्टी आहेत त्याच्यापासून आपला बायोगॅस बनतो. बघा, जैविक कचरा, एक खड्डा पाडतात, त्याच्यामध्ये जैविक कचरा स्टोअर करतात आणि त्याला पॅक करतात. पॅक कशामुळे करायचं? ते विनॉक्सी स्थितीमध्ये ठेवायचे, त्याला विनॉक्सी स्थिती. विनॉक्सी म्हणजे विदाऊट ऑक्सिजन. ऑक्सिजनचा आणि ह्या जैविक कचऱ्याचा संपर्क येऊ द्यायचा नाही, कारण संपर्क आला की तो तिथं बायोगॅस तयार होत नाही. आणि बंद केल्यानंतर मिथेनो गॅस बनतो, मिथेनचा. आणि त्यानंतर बॅक्टेरिया पचन करून घेतात त्यांना. पचन पचन केल्यानंतर आपल्याला तिथं बायोगॅस मिळतो. बायोगॅस मिळतो. बायोगॅस त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतं, हायड्रोजन असतं, हायड्रोजन सल्फर राहतं आणि नुसतं हायड्रोजन. जनावरांच्या मूलमूत्रापासून, हो विनोद सर, जे की घाण राहते त्याच्यापासून आपण हे. पण ऑक्सिजनचा संपर्क नाही, विनॉक्सी. समजलं तुम्हाला? हा खूप 8वी 9वी पासून येतो आणि सर्वांनाच माहित. ओके. ह्याच्या जैव इंधन मध्ये मुख्य घटक मिथेन होता. मिथेन मुख्य घटक, मिथेन 60% मिळतो येतो. किती? 60. त्याच्यामुळे त्याला मिथेन गॅस पण म्हणतात. आता आपला मुख्य आला अजून एक, एलपीजी. सर्वांच्या घरात आहे बघा एलपीजी. त्याचा लॉंग फॉर्म बघा, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. आता बघा, एलपीजी ह्या शब्दांत थोडा गोंधळ घातलाय का? लिक्विफाईड, आपण तर गॅस शिकतोय, लिक्विड आहे म्हणून त्याला एलपीजी म्हणतात. आपल्या घरात हे गॅस तर आपल्या गॅसच्या रूपातच दिसतंय, बरोबर की? पण तो लिक्विड आहे. कशामुळे लिक्विड आहे ते बघा. आता काय केलं जातं, निसर्गात हा गॅस एलपीजी आढळत नाही. निसर्गात तुम्हाला बिलकुल हा गॅस मिळणार नाही. त्याचा मुख्य घटक काय आहे? ब्युटेन. ब्युटेन अँड आयसोब्यूट. किती टक्के? हा तर रेणूसूत्र सेम असल्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही. हा तुम्हाला त्याच्यामध्ये आढळतो, 40% हा आढळतो. पण बघा, निसर्गात हा आढळत नाही. कच्च्या तेलावर प्रक्रिया करून हा गॅस मिळतात. कशावर? कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाते. एलपीजी गॅस उच्च दाबाखाली असल्यामुळे तो लिक्विड फॉर्म तयार होतो. उच्च दाब, उच्च दाब, इतका दाब देतात त्याच्यावर, इतकं म्हणजे त्याच्यावर हीट लावतात त्या, जो गॅस तुम्हाला कच्च्या तेलावर जो मोकळा हा थर मिळतो, हा थर मिळतो, त्याला इतकी हिट करतात, इतकी हिट करतात, तो असा वाफ तयार होते त्याची. पण एक स्टेज राहते, एक स्टेज राहते. इथं कोणता तरी एक थर येतो, त्याला टक्कर घेऊन तो, हा हा CH4. बघा, बघा हा इतका ह्याच्यामध्ये होतो. ह्याच पूर्ण पाणी 40% घ्यायचं. त्याचं कन्फर्म सांगितलं नाही, 40% घ्या आसपास. ह्याच्यावर फक्त ह्याच्यामध्ये मुख्य घटक ब्युटेन लक्षात राहू द्या. ही एका स्टेज. आता समजा आपण एखाद्या पातेल्यात पाणी ठेवलं किंवा काहीतरी XYZ काहीतरी तापवायला वगैरे ठेवलं,
वरती आपण झाकण घालतो. झाकण घातल्यानंतर तिथं काय होतं, वाफ त्याला आदळते आणि त्याचं लिक्विड तयार होतं. लिक्विड इकडं काय होतं, मग लिक्विड लिक्विड तयार होतं आणि त्याच आपल्या सिलेंडर मध्ये भरल्या जातं. लिक्विड सिलेंडर मध्ये भरल्या जातं. पण आता म्हणतो आपण बाहेर काय येतो, बाहेर काय येतं, गॅस येतो. बरोबर. काय येतो, त्याचा नॉक जो असतो तो सुरू केला की त्याचा संपर्क जो असतो तो वरचा थर गॅसमध्ये, त्याचा संपर्क गॅसमध्ये येतो. आणि आपल्याला गॅसची गळती करण्यासाठी जो वायू सोबत चालू करतो ना, तेव्हा वायू सोबत संपर्क येतो, त्याचा ऑक्सिजनशी संपर्क येतो. आणि त्याच्या आणि ह्या ब्युटेन आणि आयसोब्युटेनला रंग नसतो, रंग नसतो आणि वास पण नसतो, वास पण नसतो. आता इथं कन्फ्युज करणारा क्वेश्चन आहे, कन्फ्युज करणारा. हे ब्युटेन, शांत डोकं लक्षात ठेवून हे करा, परत घेते मी. आयसोब्युटेन हा एलपीजीचा मुख्य घटक. कसा आहे, मुख्य. तर ह्याला रंगही नसतो, वासही नसतो. आपल्या एलपीजी गॅस मधून वास येतो ना, किती घाणेरडा उग्र वास येतो. आपल्याला लगेच लक्षात येतं, अरे काहीतरी गडबड आहे. आणि हा जर असाच ठेवला असता तर आपल्याला त्याची गळती किंवा लिकेज झालेला कळाला नसता. गळतीवर प्रश्न आहे बरं का. ती गळती आणि त्याचा उग्र वास येण्यासाठी त्याचा उष्मांक जास्त आहे, म्हणूनच तो लिक्विड फॉर्म मध्ये भरलाय. मग आता लिक्विड फॉर्म म्हणल्यानंतर त्याची गॅस फॉर्म मध्ये जरी आला त्याची गळती आपल्याला कळायला हवी की नाही. मग एलपीजी मध्ये इथिल मर कॅप्टन नावाचं एक संयुग आहे, संयुग, ज्याच्यामध्ये उग्र वास येतो, उग्र वास आणि गळती पण ह्याच्यावरूनच लक्षात येते. बघा, एलपीजी गॅस लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, त्याला इतकं उच्च दाबमानात हे करतात, त्याचा उष्मांक इतका जास्त करतात की ते लिक्विड स्टेट मध्ये येतं. लिक्विड स्टेट मध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये आयसोब्युटेन आणि ब्युटेन जे आहे त्याचा जो रंगही नसतो, वासही नसतो. इथिल मरकॅप्टन नावाचं जे संयुग आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये उग्र वास येतो, त्याच्यामुळे आपल्याला त्याची गळती लक्षात येते. कळालं. आले लक्षात. आले लक्षात. हो किंवा नाही, चालेल. ओके, चल पुढचं घेऊया. कच्च तेल, क्राऊड ऑइल. बघा, ह्याला खडक तेल, खडकामध्ये हे होतं, मिळतं. त्याच्यापासूनच जीवाश्म इंधन आहे, हे पण तुम्हाला माहिती आहे. ह्याच्यामध्ये फक्त माहिती लक्षात ठेवायचं काम आहे. जीवाश्म इंधन आहे. हजारो हायड्रोकार्बन असतात ह्याच्यामध्ये, किती, हजारो. हजारो हायड्रोकार्बन. शुद्धीकरणासाठी काय केलं जातं बघा, शुद्धीकरण. रिफाइंड ऑइल आपलं ते शुद्ध होऊन येतं. रिफाइंड ऑइल मध्ये काय केलं जातं, प्रभावी ऊर्ध्वपातन म्हणजे फ्रॅक्शन ऑफ डिस्टिलेशन, फ्रॅक्शन ऑफ डिस्टिलेशन आहे ऊर्ध्वपातन. म्हणजे काय होतं, इकडे बघा, हे एक पातील, पातील म्हणजे ते लॅब मधले जो बिकर वगैरे आहेत तशा टाइप मध्ये. ते खूप मोठे मोठे असतात, छोटे पण असतात मोठे पण असतात. पण आता आपल्याला इथं कच्च्या तेलावर हे करायचंय. ह्याच्यामध्ये काय करतात, त्यांनी अगोदर कच्चं तेल घेतात, त्याला खूप हीट देतात, खूप हीट, खूप हीट देतात. हीट, हीट दिल्यापासून ह्याच्यामधून बॉइलिंग पॉइंट कमी, जो ज्यांचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे, म्हणजे विकळणार ज्यांचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे, ते वाफेच्या स्वरूपात बाहेर पडतात.
वाफेच्या स्वरूपात. ज्यांचा बॉइलिंग पॉईंट कमी आहे ते वाफेच्या स्वरूपात बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर एक कंडेन्सर असतं, एक पोकळी असते समजा, त्याच्यामधून हा गॅस इकडच्या दुसऱ्या लिक्विड जो बिकर आहे त्याच्यामध्ये पडतो, मग ह्याचं शुद्धीकरण किती झालंय त्याच्यावरून ते ठरवतात, हे पेट्रोल आहे, डिझेल आहे, की आपलं कोणतं दुसरं हे करायचं आहे. असं त्याच्या हजारो पुढं बनत जाते, पेट्रोल, डिझेल, रॉकेट, नॅफ्ता, एलपीजी एक्सेट्रा. ही अशा प्रोसेस खूप बनत जातात. त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी आहे, ते कोणता असेल ते घेतात. पुन्हा त्याच्यापेक्षा कमी बॉइलिंग पॉईंट वाला किंवा ह्याच्यामधून जो येतो तो दुसरीकडे मिसळला जातो, किंवा ह्याला डबल हिट करून दुसरीकडे जो मिळतो तो. समजा आपण अगोदर काय केलंय, पाणी आणि साखर उकळली 10 मिनिटं, पुन्हा काय केलं, अजून थोडं त्याच्यामधलं पाणी, साखर जेवढी उतळली ना ती साईडला काढून घेतली, पाण्यावाला अलग ठेवलं. समजा अर्ध्याचं आम्हाला बर्फी करायची, अर्ध्याचे गुलाबजामुन करायचे फॉर एक्झाम्पल. आम्ही बर्फीला साईडला थोडस साखरेचा पाक ठेवला, अजून थोडासा करायचंय, पुन्हा आम्हाला तोच साखरेचा पाक दुसऱ्या कशात तरी टाकायचाय, मग आम्ही त्याच्यातला एक ग्लास घेतला, तिसरीकडे घेतला. एकाच पदार्थापासून अनेक पदार्थ. कच्चा पदार्थ काय होता, साखर आणि पाणी. साखर आणि पाणी मिक्स केलं आम्ही, त्याच्यापासून मिक्स केल्यापासून कच्च ठेवलं नाही आम्ही, त्या कच्च्याला आम्ही हीट दिली. हीट देऊन थोडीशी चाचणी आली, आम्ही समजा बुंदीचे लाडूच केले. दुसरं काहीतरी आले, आम्ही गुलाबजामुनला पाकच केला. तिसरं काहीतरी आलं, आम्ही त्याला वेगवेगळे असे एकाच चाचणीपासून वेगवेगळे पदार्थ बनवता येतात की नाही, सांगा महिला मंडळ. म्हणजे पुरुष मंडळ पण येतं बरं का आजकाल, सर्वांनाच येतं. सेम येतं कशा त्याला, तीच प्रोसेस आहे, तेवढंच लक्षात ठेवा, लक्षात ठेवण्यासाठी सांगायला. बरोबर आहे ना मॅडम. दिपोळीत करतो बघा, परत परत कशाला चाचणी बनवायची म्हणून एका दिवशी बनवून घेतो. चला, समजले म्हणजे कच्चे ते. आता हे बघितलं आपण इंधन. आता सगळ्यात मेन, आज टॉपिक संपून टाकायचा आहे म्हणजे आपली केमिस्ट्री संपती. ह्याच्यानंतर उद्या किंवा परवा आपण क्वेश्चन तर घेणारच आहेत. 2-4 दिवसानंतर 8 दिवसाच्या मला सुट्ट्या मिळतील, तिथं तुम्हाला मी काही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला टाकणार आहे विथ आन्सर की. आन्सर की तुम्ही अगोदर बघायची नाही, 30-30 मार्काचे क्वेश्चन जे प्रिव्हियस इयरचे आहेत ते टाकणार आहे. ते नंतर आपण सॉल्व्ह करून घेणारच आहे ज्यावेळेस भौतिकशास्त्र आपलं पूर्ण संपल. चल बघू आता मिश्रण आणि संयुग. आता हा इंधन संपला आपला, आता मिश्र आणि संयुग, मिक्सचर आणि कंपाऊंड. आता 2 किंवा 2 पेक्षा अधिक साध्या पद्धतीनं ज्याच्यामध्ये नो रिएक्शन असेल ते म्हणजे मिश्रण, आणि ज्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते ते म्हणजे संयुगे. संयुगे तुम्हाला माहित येतं. मिश्रण साध्या पद्धतीनं, उदाहरणार्थ पाणी प्लस साखर. याला विशेष काही कष्ट घ्यावे लागतात का, 1 ग्लास पाणी, 2 चमचे साखर, फक्त स्टर करायचं, गोल 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 गोल, बरोबर आहे. आणि इकडे बघा, हायड्रोजन कार्बन H2, रासायनिक अभिक्रिया केल्यावर तरच होते ना H2, असं होतंय का, नाही, रासायनिक अभिक्रिया करावी लागते. आता यामध्ये घटकांचे गुणधर्म कसे असतात बघा. आता समजा फॉर एक्झाम्पल A+B, हा पाणी आहे, हा मीठ आहे किंवा साखर, काय घ्यायचं ते घेऊ शकता. हा पाणी आहे, हे मीठ आहे, हे दोघं मिळून बनलं समजा मीठ पाणी, लिंबू पाणी, साखर पाणी, काय हे आता मीठ पाणी करू इथं, मीठ पाणी बनलं. आता ह्याचे गुणधर्म जे आहेत ते ह्या घटकासारखेच असतात. पाणी मिठात टाकल्यावर खरट लागेल की गोड, पाणी मिठात टाकल्यावर पाणी खरट लागते की गोड लागते, कमेंट्स करत जा, आहेत पुढं असं वाटतंय मला पण. ऐकायला कोणतं खारट लागतं, बरोबर आहे, खारट लागतं. मग हा गुणधर्म मिठाचा आहे, मिठाचा आहे, हा गुणधर्म मिठाचा आहे. लक्षात येतं ना आपल्याला, ह्याला काही रिएक्शन करावी लागते का, पाण्याची पण चव लागते, मिठाची पण चव लागते. पण इकडं जर समजा हायड्रोजन किंवा आपल्या इकडे मीठच घेऊ डबल, Na+Cl इज इक्वल टू
NaCl. आता हे खारट लागतं मान्य, पण ह्याच्यामध्ये दुसरा कोणता प्रोडक्ट, आता हा क्लोरीन आहे आणि हा Na, हे दोघांचं वेगळं आपल्याला सहजासहज करता पण येत नाही आणि वेगळा घटक बघता पण येत नाही. आता हा पाण्यामधून ऑक्सिजन बाहेर काढता येतो का आपल्याला? नाही काढता येत. इथं काय होतं, इथं करता येतं ना. जर पाणी तुम्ही उकळलं तर खाली मीठ राहतं, खाली काय राहतो, मीठ राहतो. पण इकडं कोणतं पण साध्या पद्धतीने करताच येत नाही, त्यांना रासायनिकच अभिक्रिया करावी लागते. रासायनिक हे साध्या पद्धतीने, साधी पद्धत कोणती असते बघा तुम्ही. साधी पद्धत, साधी साधी कोणती असते? गाळणे, निवडणे, उकळणे, थंड करणे. ह्या साध्या पद्धती काय असतात? दैनंदिन जीवनातल्या आहेत आपल्या. दररोज सकाळी पीठ चाळतो, तांदूळ निवडतो, भाज्या उकळतो, थंड करतो पाणी, बर्फ, आईस्क्रीम, ही रोजचा दिनक्रम आहे, म्हणून ती साधी पद्धत. आता बघा ह्याच्यामध्ये ह्या मिश्रणाचे पुढं प्रकार पडतात आणि ह्याच्या पण जे मिश्रणाचे नाही, संयुगाचे प्रकार पडतात. संयुगाचे किती? 2 प्रकार पडतात. आधी हे बघा संयुगाचे. पहिला आहे आयनिक संयुग, दुसरा आहे सहसंयुग. कोव्हॅलंट आणि आयन. मिश्रण आणि संयुगे समजले का तुम्हाला? आता ह्यांच्या पुढे प्रकार बघायचे. इथपर्यंत समजले का सांगा? प्रकार झाले की चॅप्टर संपला. ह्याचे 6 प्रकार आहेत आणि ह्याच्या पुढे 2 प्रकार आहेत. ओ, आता ह्या मिश्रणांचे मुख्य 2 प्रकार, मिश्रणाचे मुख्य 2 प्रकार. कोणते 2? बघ, पहिला प्रकार आहे समांगी, होमोजेनियस, आणि दुसरा प्रकार आहे असमांगी, हेट्रोजेनियस. आता बघा, समांगी म्हणजे एक जीव होणार, आणि इकडे एक जीव होत नाही, एक जीव नाही. एक्झाम्पल बघा, पाणी, मीठ, बरोबर एक जीव होत आहे. पिल्याशिवाय आपल्याला त्याचं काढताच येत नाही, त्यात पाणी आहे की मीठ आहे, मिक्स केले. म्हणून तर ना पूर्वी पण ना आता पण मुली लग्नामध्ये एक नवरदेवाची गंमत करायची बघा, नवरा नवरीची गंमत असायची, मिठामध्ये पाणी घालून द्यायचं, खारट पाणी. आता ते ओळखायला येत नव्हतं, इतकं एक जीव असायचं. आणि इकडं पाणी आणि तेल. आता त्याच नवरदेवाच्या पाण्यामध्ये तेल घातलं तर नवरदेव पिईल का? सांगा, पिईल का? नाही. त्या लग्नाचं सीझन आठवलं म्हणून सांगितलं. तुमच्यापैकी माझ्यापैकी सर्वांनी ह्या खोड्या केल्या, कधी तर केलं, कोणी केल्या नसतील. ठीक आहे, बघा, समांगी म्हणजे एकजीव होणे, असमांगी म्हणजे एकजीव नाही. मीठ पाणी एकच, एकजीव पाणी तेल. समजलं? ह्या समांगीच्या पुढं 6 उपप्रकार पडतात, मुख्य 2. आता ह्याचे समांगीचे 6 बघायचे पुढचे. समांगी, त्याच्यातला पहिला
याच्यामध्ये सोल्युशन येते बघा, सोल्युशन द्रावण जे असतं ना ते समांगीमध्येच येत आहे. पहिला उपप्रकार म्हणजे उपप्रकार पहिला आहे स्थायू मध्ये स्थायू. ह्याच उदाहरण आहे बघा, स्थायू प्लस स्थायू. आता बघा, तांबे आणि जस काय होतं तिथं दोन्ही स्थायू. किती मिळालं? दुसरा स्थायू मध्ये द्रव, द्रव एक स्थायू एक द्रव येणार. पारा तांबे काय मिळतं? अमलगम. हे लक्षात ठेवा, ह्याच्यावर क्वेश्चन येतो IMP. एक स्थायू आहे एक द्रव आहे. अमलगम. आता तिसरं द्रवामध्ये द्रव, पाणी, द्रव, लिंबू रस त्याचा घालतो आपण, द्रव, शरबत, उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून. 4 द्रवामध्ये स्थायू, पाणी, साखर मीठ, साखर किंवा मीठ. 5 द्रवामध्ये वायू, पाणी, पाण्यात ऑक्सिजन आहे. त्याच्यानंतर कोल्ड ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स मध्ये गॅस असतो. 6 वायू मध्ये वायू, वायू वातावरण आपलं ऍटमॉस्फिअर, हवा. समजलं हे समांगीचे 6 प्रकार. स्थायू मध्ये स्थायू, स्थायू मध्ये द्रव, द्रवामध्ये द्रव, द्रवामध्ये स्थायू, स्थायू मध्ये द्रवामध्ये वायू, वायू मध्ये वायू. समजलं? तुम्हाला इथं जर काही समजलं तर क्वेश्चन आल्यानंतर लक्षात येतं. सद्रव, स्थायू, द्रव, वायू ह्या 3 स्टेट लक्षात ठेवा. लगेच लक्षात येतं आपल्याला. नाव बघितलं कळतं कोणतं स्थायू आहे, कोणतं द्रव आहे आणि कोणतं वायू आहे. आता साखर, पाणी आणि ऑक्सिजन. सांगा हे स्थायू की द्रव की वायू? साखर सांगा, साखर सांगा. स्थायू कोमलवायू. पाणी, हे द्रव आहे आणि हे वायू. सांगायची गरज आहे का आपल्याला? बघता बघता लक्षात येते. बरोबर कोमलवायू? बघता बघता लक्षात येते. आता साखरेसोबत पाणी घेतलं, स्थायू आणि द्रव हे दोघं आले. बरोबर देवाला काढलेले स्टेट. स्थायू द्रव लक्षात आलं. आता हे स्थायू आणि इकडं वायू घेतलं, लगेच स्टेट लक्षात आली. स्थायू वायूचे स्टेट आहे. हा वायू घेतला, पाण्यासोबत आलं, लगेच लक्षात आलं हा वायू आणि द्रवची स्टेट आहे. आता हे पाणी घेतलं, परत ह्या वायू सोबत आला, किंवा हा पाणी ह्या साखर सोबत आला. द्रव आणि स्थायू पदार्थ बघितला बघितला आपल्या लक्षात येतं.
त्याच्यामुळं कोणते होते ते 6 कसे लक्षात ठेवू, डोकं घालू नका त्याच्यामध्ये. 3 लक्षात ठेवायचे फक्त आपल्या. आता असमांगी. असमांगी म्हणजे एकजीव होत नाहीत अशा. असमांगी. आता असमांगीमध्ये 2 प्रकार पडतात ह्याचे परत. पहिला प्रकार आहे निलंबन आणि दुसरा प्रकार आहे पायस. कथित. कलील सॉरी कलील. सस्पेन्शन इंग्लिश मध्ये. आणि इकडं कॉईल. बघ इथे एक जीव होत नाही निलंबन, हे तर लक्षात. म्हणजे आता हे असमांगीचेच आहेत ना, असमांगीचेच आहेत. त्याच्यामुळे ह्या दोन्हीमध्ये एक कॉमन पॉइंट आहे, एक जीव होत नाही. होत नाही. ह्याच्यामध्ये घटक डोळ्याने दिसतात. घटक डोळ्याने दिसतात. इकडं डोळ्याने दिसत नाही. फॉर एक्झाम्पल पाणी तेल, पाणी माती, आपल्या डोळ्याने दिसतं की नाही. निलंबन प्रकार आहे तो असमांगीचा, ज्याच्यामध्ये डोळ्याने दिसतं. इकडं दूध, दुधामध्ये पण प्रोटीन वगैरे आहेत, डोळ्याने दिसतात नाही. रक्त, आपलं रक्त, रक्त पण एक मिश्रण आहे. रक्तामध्ये ज्यावेळेस ब्लड टेस्ट होतो तेव्हा किती घटक बाहेर येतात, रिपोर्ट वाचणं सुद्धा शक्य होत नाही कधी कधी आपल्याला. WBC, RBC, रक्त पण. बघा हे टॉपिक पूर्ण इथं संपलाय आपला इंधनचा, आणि केमिस्ट्रीचा रसायनशास्त्र आपलं संपलेलं आहे. आता जो पोर्शन बाकी आहे तो आपल्याला जीवशास्त्राचा घ्यायचा. जीवशास्त्रामध्ये पेशी ऊतक घेतलाय आपण, सजीवांचे वर्गीकरण, आणि हे पण घेतलंय वनस्पती वगैरे घेतलाय आपण, वनस्पती आणि प्राणीजगतचं घेतलंय. आणि भौतिकशास्त्रामध्ये आम्लारी घेतलीये. त्याच्यामध्ये आपल्याला आता प्रकाश, वीज, चुंबक ह्यांचं घ्यायचं आहे. पुन्हा गुरुत्वाकर्षण बल झालं. मग धातू अधातू पण घेतलाय आपण. नैसर्गिक घटना ना आपले विश्व. थोडसच आहे, थोडं म्हणलं तरी आपल्याला वेळ द्यावाच लागतो. रिवाइज करा, पाठीमागच्या गोष्टी विसरू देऊ नका. ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारू शकता. रेकॉर्डिंग स्टॉप करते.